हां ॲक्शन. आपण आता मथुरेत गोशाळेत आलेलो आहे. गोशाळेत आणि गोशाळेत इथं अनकाउंटेबल भरपूर गायी आहेत. एवढ्या गायी आहेत की मोजता सुद्धा येणार नाही. अनकाउंटेबल मिलियन्स ऑफ गायी. तर ह्या गायीच्या गोमूत्रापासून शेणापासून प्रत्येक पारपासून काहीतरी औषध बनवलेलं गायी शेवटपर्यंत उपयोग पडतात. आता हे बघा गायी किती आलेली आहे इकडे बघा. जपून 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 जपून. काळजी घ्या. आता इथं आपल्याला तूप ही अतिशय चांगलं स्वस्त आणि मस्त गाईचं तूप मिळेल. ताक इथं आपल्याला आता फ्री देणार आहे. धन्यवाद. आपण मथुरेत आलेलो आहेत. वृंदावन ये सबसे बड़ा गौशाळा आहे. भारतातली सगळ्यात मोठी गोशाळा जर बघायला मिळेल तर तुम्हाला इथेच मिळेल. पहा किती आहेत अनकाउंटेबल. इथं आम्हाला आता स्वस्त आणि मस्त तूप मिळणार आहे. आम्ही 5 लिटर किंवा 5 लिटर तूप घ्यायचं ठरवलं आहे प्युअर गाईचं. ओके. आता आम्हाला ताक आणि लसी हे गोशाळेचे मालक आमच्या टुरिस्टना ॲज अ गेस्ट म्हणून देणार आहेत. कितीतरी गायी आहेत. त्या गायीच्या गायी म्हणजे माई म्हणजेच माता, गोमाता चे कितीतरी उपयोग आहेत. शेतीसाठी बैल देतात, गोमूत्र देतात, शेण देतात, त्याला गवऱ्या म्हणतात. त्याच्यापासून शेतखत सोनखत बनवलं जातं, सेंद्रिय खत बनवलं जातं. जय जय राम राधे राम, जय जय राम सीताराम, राधे राधे राधे. बघा किती तरी गायी आहेत, बैल आहेत. ओके. जगातली सर्वात मोठी गोशाळा. हजारो गायी आहेत. मथुरा, वृंदावन. कशाचा टाइम संध्याकाळचा आहे.